पहिले आमदार आल्या बघितलं, भाषण केलं, एकदा विमानात बसलं, दिल्लीला गेलं की पुन्हा परतच नाही. आताही काही वेगळी परिस्थिती नाही. तरी आता त्यांनी जाहीरनामा काढलाय. आपला जाहीरनामा सामान्य लोकांचा आहे, पाणी देण्यासाठीचा जाहीरनामा आहे. यांचा जाहीरनामा काय? यांच्या जाहीरनाम्यात पहिलं वचन त्यांनी दिलं पाहिजे की मी आता सारखी विमानानं फिरते, दिल्लीला जाते, मी सामान्य माणसांना भेटायची भेट माझी होतच नाही. पहिलं वचन त्यांनी द्या की खासदार म्हणून मी सामान्य माणसाला भेटेन, आमच्या बहिणीला भेटेन, म्हणून पहिलं वचन तेच द्या. 3 वेळा आमदार झाले, मी इथं काहीच केलं नाही, आता काहीतरी करेन म्हणून सांगा. आता इथं आल्या तर काय येतात, सांगतील लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला येतात, कुणाच्या खिशातलं येत नाहीत, ते तुमचेच पैसे आहेत. आता तुम्ही 3 वेळा आमदार होता तेव्हा तुमचा खिसा कुठे गेला होता? कुठं फाटला होता खिसा तुमचा? तुम्ही मुख्यमंत्री पण होता तेव्हा तुमचा खिसा कुठे गेला होता? तेव्हा शासनाचे पैसे कुठे गेले होते? आज मला सांगा, आपल्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे येतात, आपला देवाभाऊ पैसे पाठवतो. इथं मी ऐकलं कोणतरी नव्यानं सांगतोय आणखीन कोणतरी भाऊ पैसे देतो. ताई, आज आपले देवाभाऊ आले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, साधा आपला सख्खा भाऊ सुद्धा, आपला सख्खा भाऊ वर्षातनं एकदा पण राखी बांधायला जातो. ना राखी बांधायला? वर्षातनं एकदा राखी बांधायला जातो. राखी बांधताना 100 रुपये ताटात टाकताना सुद्धा 3 वेळा बायकोकडे बघतो.